ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। अध्यात्म यात्रेचा हा 40वा टप्पा, 40वे प्रवचन पुष्प आहे। आपण सध्या भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 39व्या प्रवचन पुष्पात आपण ब्रह्मदेवाने विश्वाला कोणती सूचना केली आहे आणि ह्या विश्वाच्या माध्यमातून मनुष्याला कोणती सूचना केली आहे हे समजून घेतले आणि त्याबरोबरच खरा कर्मयोगी कसा असतो, खरा कर्मयोगी म्हणजे कोण ह्याचेही श्रवण केले। आजच्या 40व्या प्रवचन पुष्पात आपण अलिप्त कर्माचे फळ कोणते आहे आणि स्वधर्माचे पालन करण्याचे फायदे कोणते आहेत ह्याचे श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आज देखील प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, उपदेश, सूचना करणार आहेत हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गेल्यानंतर अर्जुन कौरव सेनेकडे पाहून हताश होतो, निराश होतो, दयनीय अवस्थेमध्ये जातो। त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचे डोंगर निर्माण होतात आणि तो एक एक प्रश्न भगवान श्रीकृष्ण, जे त्याचे भगवंत आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, सखा आहेत, त्याचे प्राण आहेत, त्याचे श्वास आहेत, त्याचे सर्वस्व आहेत असे भगवान श्रीकृष्ण, त्यांना तो एक एक प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर भगवान श्रीकृष्ण देण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत। आणि या उत्तरातून अर्जुनाचा आत्मविश्वास बळावताना दिसत आहे। भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहन देत आहेत, त्याला आठवण करून देत आहेत की तो किती सद्गुणी, सदाचारी, सद्विचारी व्यक्ती आहे
आणि त्याने देखील कर्तव्य कर्माचा विसर पडू न देता कशा प्रकारे त्याचे नियत कर्म कर्तव्य कर्म अलिप्तपणे करावे हे त्याला समजावून सांगत आहेत. आज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच अलिप्त कर्माचे फळ कोणते आहे हे समजावून सांगणार आहे. अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने श्रवण करत आहे. आपणही अर्जुनाप्रमाणे आपले मन चित्त स्थिर करूयात, शांत करूयात आणि ह्या अमर प्रवचनाचे मनोभावे श्रवण करूयात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत आहेत, संवाद साधत आहेत. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे मी तुला तुझे नियत कर्म स्वकर्म का करावे हे समजून सांगितले. ते कर्म करत असताना निरपेक्ष भावाने सद्भावाने आणि अलिप्त मनाने करावे हेही मी तुला समजून सांगितले. अर्जुना, प्रत्येक कर्म त्या कर्मापासून निर्माण होणारा परिणाम कर्मफळ याची अपेक्षा न ठेवता करायची आहे अर्जुना. आणि अशा प्रकारचे कर्म केल्यानंतर तो मनुष्य कर्माच्या बंधनातून सदैव मुक्त होतो. अर्जुना, कर्म बंधनातून मुक्त झालेला असा व्यक्ती सदैव स्वानंदामध्ये आत्मानंदामध्ये आत्मसुखामध्ये स्थिरावलेला असतो. अर्जुना, अरे अर्जुना, ह्या अलिप्त कर्माचे दोन फळ आहेत. जो मनुष्य स्वधर्माचे स्वकर्माचे अलिप्तपणे पालन करतो त्या मनुष्याला पहिले फळ मिळते. ते म्हणजे तो मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रापासून सदैव मुक्त होतो. अर्जुना, आणि दुसरे फळ म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त झालेला असा हा ज्ञानी प्रतिभावान स्थिर मनुष्य मोक्षाची देखील प्राप्ती करतो. अर्जुना, असे हे दोन फळ अलिप्त कर्माचे आहेत. म्हणून तू देखील तुझे युद्ध कर्म अलिप्त मनाने कर अर्जुना, कारण तू देखील तुझ्या जीवनामध्ये जीवन मृत्यूच्या चक्रापासून मुक्त होऊ शकतोस. मोक्षाची प्राप्ती तुझ्या कर्माद्वारेच करू शकतोस. अर्जुना, म्हणून उठ, उभा राहा, तुझ्या समोर पडलेले शस्त्र उचल आणि तुझे युद्ध कर्म म्हणजेच तुझे नियत कर्म स्वकर्म स्वधर्म याचे अलिप्त मनाने पालन कर. अर्जुना, ह्यातूनच तुला मुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती होईल. अर्जुना, असे कळवळून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. आणि अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने श्रवण करत आहे. अर्जुनाच्या मनामध्ये अलिप्त कर्माचा भाव निरपेक्ष कर्माचा भाव निर्माण होत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे स्वधर्माचे पालन करण्याचे फायदे कोणते आहेत हे देखील समजावून सांगणार आहेत. ते पण आपण स्थिर व शांत चित्ताने श्रवण करूयात. संत ज्ञानेश्वर माऊली स्वधर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला एक सुंदर उपमा देतात आणि त्याचे वर्णन करतात. माऊली म्हणतात, स्वधर्माचे पालन करणारा व्यक्ती त्याच्या कर्माबद्दल इतका बांधील असतो जणू पती आणि पत्नी एकमेकांशी जेवढे बांधील असतात, कटिबद्ध असतात, वचनबद्ध असतात, त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन करणारा मनुष्य त्याच्या कर्माबद्दल तेवढाच बांधील कटिबद्ध आणि वचनबद्ध असतो. पती पत्नी एकमेकांशी
शुद्ध भावाने प्रामाणिकतेने व्यवहार करतात, त्याचप्रमाणे हा स्वधर्माचे पालन करणारा मनुष्य त्याच्या कर्माबद्दल तेवढाच शुद्ध, प्रामाणिक आणि पवित्र असतो. तो मनुष्य जो स्वधर्माचे पालन करतो त्याचे मन निरीच्छ असते, इच्छा रहित असते. आणि ज्या मनुष्याचे मन इच्छा रहित असते त्याचे मन त्याला शुद्धतेकडे, पवित्रतेकडे, प्रामाणिकतेकडे घेऊन जाते. अर्जुना, योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे अशा शुद्ध मनाने, पवित्र मनाने, प्रामाणिक मनाने, अलिप्त मनाने कर्म करणाऱ्या, स्वधर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या हिताचे रक्षण, त्याच्या कल्याणाचे रक्षण मी स्वतः करतो अर्जुना. म्हणून त्या मनुष्याला त्याच्या हिताची, त्याच्या कल्याणाची, त्याच्या उद्धाराची काळजी करण्याची कदापिही आवश्यकता पडत नाही अर्जुना. तो मनुष्य जो स्वतःला स्वधर्मात झोकून देतो त्या मनुष्याला मी स्वतः शोधत निघतो अर्जुना. त्याचे गुरु देखील त्याला स्वतः शोधत फिरत असतात अर्जुना. असा हा दुर्मिळ स्वधर्माचे पालन करणारा व्यक्ती असतो अर्जुना. तो देवाला आणि गुरुला फार आवडतो अर्जुना. त्यामुळे लक्षात ठेव, मी सुद्धा तुझ्या बाजूला ह्या महातेजस्वी रथामध्ये जो उभा आहे त्या एकाच कारणासाठी आहे अर्जुना. कारण तू स्वधर्माचे पालन आजपर्यंत करत आलेला आहेस, म्हणून मी स्वतः तुझा सारथी बनवून या रथामध्ये तुझ्या सोबत उभा आहे अर्जुना. आणि अशा स्वधर्माचे पालन करणाऱ्या मनुष्याला वाचा सिद्धी प्राप्त होते अर्जुना. तो जे बोलतो ते समोर सिद्ध होताना तो स्वतः पाहू शकतो अर्जुना. यालाच वाचा सिद्धी म्हणतात. त्याच्या मनामध्ये, त्याच्या ओठावर, त्याच्या जिभेवर जे येते ते सत्यात उतरत असताना दिसत असते अर्जुना. अशा प्रकारचे फायदे स्वधर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला मिळत असतात. संत ज्ञानेश्वर माऊली अजून एक सुंदर उदाहरण देतात. माऊली म्हणतात, वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे फुले आणि पाने बहरत असतात, फुलांचा सुगंध दरवळत असतो, त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन करणाऱ्या ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाचा सुगंध, समाधानाचा सुगंध त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बहरत असतो अर्जुना. त्यामुळे तू देखील तुझ्या स्वधर्माचे पालन कर. का? कारण अशा मनुष्याचे भाग्य त्याला शोधत येते अर्जुना. देव त्याला शोधतो, त्याचे गुरु त्याला शोधतात, त्याचे कल्याण, त्याचा उद्धार, त्याचे भाग्य त्याला शोधत येत असतो अर्जुना. असा हा स्वधर्माचे पालन करणारा व्यक्ती त्याच्या स्वकर्मामध्ये, नियतकर्मामध्ये स्वतःला झोकून दिलेला असतो अर्जुना. त्यामुळे तू देखील सद्गुणी, सद्विचारी, सदाचारी आहेस अर्जुना. तू देखील तुझ्या स्वधर्माचे पालन अलिप्तपणे, निरीच्छ मनाने कर अर्जुना. हेच तुझ्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे उठ, उभा राहा, तुझे शस्त्र उचल आणि तुझ्या स्वधर्माचे पालन कर. म्हणजेच धर्माचे रक्षण कर, नैतिकतेचे रक्षण कर. अराजकता माजवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध तुझे शस्त्र उचल अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला हा संदेश देत आहेत की जो मनुष्य स्वधर्माचे पालन करतो त्याला त्याचे भाग्य, त्याचा देव, त्याचे गुरु, त्याचा कल्याण, त्याचा उद्धार स्वतः शोधत येईल. ही हमी भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आजच्या अर्जुनाला देत आहेत.
आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 41व्या भागात स्वधर्म न मानण्याचे तोटे कोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत आणि देव नेमका कुठे असतो ह्याचेही श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला घडवणार आहेत. आपण परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.